गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एकदा एक खूप श्रीमंत माणूस असतो. त्याने आपल्या मुलीला खूप लाडात वाढवलेलं असतं आणि तिचं लग्न होतं. चांगली बिझनेस फॅमिली पाहून लग्न होतं. पण असं काहीतरी होतं की बिझनेसमध्ये थोडासा धंदा मंद असं काहीतरी होतं आणि त्यांची फायनान्शियल कंडिशन थोडी डाऊन होते. आता त्या मुलीच्या आईला थोडीशी काळजी वाटायला लागते. ती म्हणते तिच्या नवऱ्याला की थोडं त्यांना मदत करा. तर ते म्हणतात की तिचं भाग्य आहे. ती एक योग्य वेळ आली की सगळं त्यांचा बिझनेस सेट होईल. पुरी कायनात उनकी हेल्प करेगी. पण ते आईचं मन असतं, तिला सारखं वाईट वाटत राहतं की आपल्या मुलीच्या फॅमिलीत थोडे प्रॉब्लेम्स होत आहेत. एकदा मुलगी आणि जावई एक 2-3 दिवसाकरता ह्यांच्या घरी येतात गावाला. तर त्या आईचा जीव पुन्हा दुखत असतो की आपण आपल्या मुलीसाठी काय करू शकतो, काय करू शकतो. बरं नवऱ्याने तर सांगितलं असतं की ते त्यांचं बघतील, योग्य वेळ आली की सगळं ठीक होईल. हिला काही राहवत नाही. ही म्हणते ते जेव्हा जायला निघतात तेव्हा जावयाला म्हणते की मी तुमच्यासाठी छान मोतीचूरचे लाडू बनवते, शुद्ध तुपातले. म्हणून ही मस्त असे 2-4 किलो मोतीचुराचे लाडू बनवते आणि त्या प्रत्येक लाडूत एक-एक सोन्याची अशर्फी टाकते. आता ते मुलगी आणि जावई जायला निघतात. ते एवढं लाडूचं पॅकेट घेऊन जातात. रस्त्यात त्या जावयाच्या डोक्यात विचार येतो, इतके लाडू आपल्याकडे कोण खाणार आहे आणि तसंही आपल्याला पैशाची तंगी आहे. तर तो एका हलवायाच्या दुकानात विचारतो, "हे लाडू तुमच्या इथे घेतात?" तर हलवाई म्हणतो, "वहाँ रख दो पॅकेट." तो पैसे देतो आणि हे लोकं चालले जातात. आणि संध्याकाळी तो जो बिझनेसमन घरी यायला निघतो, विचार करतो, आपली मुलगी आज जाणार आहे, तिच्यासाठी आपण काहीतरी मिठाई नेली पाहिजे म्हणून मिठाईच्या दुकानात जातो. तर तिथे त्याला लाडूचं हे दिसतात मोतीचूरचे. तो विचारतो हलवायाला, तो म्हणतो, "हो, ताजेच आहेत." तसंच्या तसं तो पॅकेट सगळं घरी घेऊन येतो. घरी आल्यावर बायको म्हणते, "हे लाडू तुम्हाला कुठे मिळाले?" तो म्हणतो, "मुलगी कुठे आहे?" तर ती म्हणते, "मुलगी आणि जावई गेले मगाशीच." तर ती म्हणते, "हे लाडू तुम्हाला कुठे मिळाले?" तर तो सांगतो, "हलवायाच्या दुकानात मिळाले." मग ती सगळी स्टोरी सांगते, की कसं झालं, काय वाटलं तिला म्हणून तिने काय केलं. तो म्हणतो, "मग मी तुला सांगितलं होतं, की त्या मुलीच्या भाग्यात जे आहे ते होणार आहे. त्याच्यामुळे आपण आपल्याकडनं तिला अशी वरची मदत करून वगैरे तिला दुखवायचं नाही आणि बघ तू तिच्यासाठी केलं ना, ते तिला मिळालं ना, जावयाला मिळालं ना, हलवायला मिळालं. ते परत आपल्याकडेच आलं. त्याच्यामुळे समय से पहले और भाग्य से ज़्यादा ना किसी को मिला है ना मिलेगा म्हणतात. फक्त जेव्हा आपली वेळ येईल तेव्हा मिळणार आहे, पण तोपर्यंत हताश व्हायचं नाही, निराश व्हायचं नाही. जे होतं ते चांगल्यासाठी व्हायचं असा विचार करायचा आणि पुढे जायचं. ते म्हणतात ना, जनक राजांनी पण सीतेकरता म्हणजे जानकीकरता खूप चांगलं स्थळ पाहून, राजकुमार पाहूनच लग्न केलं होतं, पण तिच्या ह्याच्यात वनवास होता. त्याच्यामुळे मुलांना, मुलींना काबिल बनवायचं आणि भाग्यात जे आहे ते मिळणारच आहे. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मिळणारच आहे. पण ग्रेसफुली, पेशंटली वाट पाहायची. स्टे ब्लेस्ड. आय लव्ह यू ऑल. लाईफ इज ब्युटिफुल.